ज्यावेळेस माणसापाशी भरमसाठ असते त्यावेळेस नाती गुती पै पाहुणी सगळीच असते ती हो. मित्र तर तुम्ही सांगूच नका. एकाला फोन करूच तर 10 जण संग येणार. ही काम आपल्याला करायचं तर ती 10 जण आपल्या संग येणार. पण ज्या वेळेस वाईट वेळ त्याच्यावर येऊ द्या किंवा माझ्यावर येऊ द्या, ज्या वाईट वेळेत खरा जे मित्र आहे ना ती उभा राहतो त्याला खरं मित्र म्हणायचं. बाहेर गेल्यावर एक कविता ताईला गिफ्ट आणलंय तुमच्या. कविता ताईला पटतंय न पटतंय काय माहित नाही, तर तुझ्याकरता खास एवढं एक गिफ्ट येताना घेऊन आलोय. हे गिफ्ट घेतलंय सांगोलमध्ये, कारण आज दिवस माझा गेलाय तालुका पातळीवर. हे नंतर तुम्हाला मी सांगेनच की काय काम होतं, कशा पायी गेलतो. मग 2-3 वेळा तिनं मला सांगायचं झालं, कारण तिची पहिली पर्स आहे तिथे बंद फुटलं होतं आणि ते आम्ही गोंदावले महाराजाच्या तिथे घेतलेली होती. तर चला आता तिला एक गिफ्ट देऊया. पण तिचं काय असेल ते काम चालूच असणार आहे. तिला एकच काम आहे. ए कौसा काय करते ग? उगवला गे अगं काम असल्या माणसाला जावं लागतं ग, समजून घेत जा. काय समजून घ्यायचंय तुम्हाला? व सकाळी गेलाय कधी फोन केला तर फोन उचलत नाही, काय नाही. काय तुम्हाला समजून घ्यायचंय? वैतागून गेला मला सकाळ. अगं अडचणीत होतो ग, अडचणीत असल्यावर समजत जाईये. मोबाईल माझा माझ्यापाशी नव्हता. समजून घेण्याचं आयुष्य माझं जायचं. एकदा घर सोडून बाहेर गेल्यावर माणसाला काय काम लागतं काय नाही माहित आहे का? घरी बसून घरचा झोपून चालवायचा. इथं काय अडचणी येते ते कळतं का? तुमच्याकडे बघा मुरले का, मला पॅकिंग करायचं. मुरलंय कर पॅकिंग. तर ही लोणचं 25% मुरायचं राहिले, 75% मुरलंय. जे आपल्या लांबच्या बाहेरच्या ऑर्डर जाणार आहे त्या सुरत किंवा बेंगलोर, जे तामिळनाडू या अशा बाहेरच्या जे ऑर्डर जाणार आहे त्यांना 5-5, 6-6 दिवस लागते जायला. ही लोणचं जर पॅक करून त्यांना पाठवलं तर त्यांच्यापर्यंत जाऊन हे मुरतं. आणि जवळ आसपास आहे ती त्यांना ते मुरलेलं पाठवलं तरी चालतंय, त्यांना 1-2 दिवसात भेटते द्या. तर आज तुमच्या कविता तर राहायला गिफ्ट आणलंय, पण तिला पटतंय का नाही कोणाच ठाऊक. तर घरी गिफ्ट गिफ्ट कुठून गेलं? हा ही तुम्हाला आज गिफ्ट आणलंय हो. कुठं जाताय आता अडकवून मागायला आपलं ती? अगं त्याचं सामान घ्यायला ग. हाय पण कसं बोलताय यावर? माझा हात घाला नाही तर. गोड छान किती आणली वा. तरी असेल 2-3 लाखाचे. अहो 10 रुपयाची असू द्या, मला तेवढीच आहे 2-3 लाखाची. पण माझा कुठे गेला सकाळ धरून सांगा. 10 रुपयाला आपल्याला जवळ येऊ देते का त्याला? पण लोणचं कसं झालंय कसं नाही ते तर मला सांगता का नाही? कसं गोड छान आणली वय. नाही पर्स गोड जार आहे, पण नवऱ्याचा अवतार काय गोड आहे का नाही दिसत नाही. नवऱ्याचा अवतार बघण्याजोगा झाला. कुठे गेलता सकाळ धरून फोन करते, उचललं नाही. माणसाला काळजी लागते, बोलायचं. कधी पण उचलून बोलल्यानंतर काय बट्टा लागतोय का? अगं आज जरा तसं तातडीचं काम होतं आणि तिथं गेल्यावर आपला मोबाईल चालत नाही हो. ते आता सगळं फोडून सांगायला म्हणून माझ्या डोक्यावरनं गेलंय पाका. कारण घर सोडून बाहेर गेल्यावर आणि जेट लागते ती. त्यातला एक प्रकार आज झाला होता. ते काय आपल्या सगळं झाला नव्हता, मित्रासंग झाला होता. त्यामुळे आज दिवस तालुक्यात गेला. मगाशी मी तुम्हाला म्हणलं होतं, पण हिला ती सांगून काही उपयोग नाही. हिला फक्त एकच वाटणार आहे की नवऱ्याला फोन केला, नवऱ्याने फोन उचलला नाही, नवरा वेळेत घरी आला नाही, सकाळपासून जेवला नाही, फोन केला तर उचलला नाही. पण त्याच्या मागे अडचणी काय येईल समजून घ्यायचं. समजून घ्यायचं आयुष्य जायचं. जर समजा अचानक गेलो गाडीवरनं पडलो, फोन तुम्ही लावला नाहीच उचलला, काय तिकडे झालं, परत मी असंच म्हणणार काय, ए कुठे गेलता तू, सकाळपासून फोन उचलला नाही. अरे हा एकदा घर सोडलं ना माणसाच्या मागे काय मुंग लागते ती आयुष्यात कधी कुणाला माहिती नसतंय. येणारी वेळ कशी येते त्याच्यावर ती सांगता येत नसते. असलं बोलून माणसाला गार करतात. असलं बोलून नाही, झालाय प्रकार तसा म्हणून मी तुला सांगितलंय. काय झालंय सांगा तर. झालेलं झालं, गेलेलं गेलं, मला ती बोलायचं नाही आता. काय घेण्यासारखं आहे का? आपलं काही देखील नाही. मित्राचं काम होतं म्हणून गेलतो. काय लागले पण काय नाही काय कुठं गाडीवरून पडलो नाही, काय नाही. खरं सांगा, गाडीवरून पडला फिरलाय? नाही बाया पडलो. काय कुठं झालंय? झालेला झाला, गेलेला गेला. काय झालं सांगितलं माणसाला कळलं का तुमचं? पण काय तुला गेलं ते नाही, फक्त तुझा फोन नाही उचलला, आलं तुला सांगितलं नाही, एक इमर्जन्सी होती तालुक्याला गेलतो, झालं की तू काय तिची लांबड लावली. सगळे तुला बायोडाटा सांगितल्यावर मग म्हणाय हा असू द्या
झालं आता द्या सोडून म्हणजे सांगितलं द्या सोडून नाही सांगितलं द्यायचं नाही सोडून भांडत बसायचं काय असलं बोलताय अजून. करा की आता पॅकिंग पाणी पिलं अगं प्यायला अजून मी तोंड हात पाय धुतलं नाही आलोय तसं घरात आलोय की करा पॅकिंग म्हणजे बाहेर गेले तरी बी काम घरात आलं तरी बी काम मी या कधी झाले. माऊलीने तांब्यावर पाणी दिले का माऊलीला गेला. काम चालू आहे इथं. माऊलीला कुठं सुख आहे माझ्या मागं लय काम आहे अगं पहिले बी बाया होत्या नवरा बाया नव्हत्या, आला लेकरं. तर तांब्यावर पाणी देत होते बस झालं गेला ते काळ गेला दिवस गेला बायातून गेल्या सगळं मावळलं काय राहिलं नाही आता लागला वाढणी आलंय हो नवऱ्याला किंमतच नाही बायकोला किंमत आहे कसं कारण काय बायको दिवसभर काम करते नवरा बोंबलत फिरत गेला असं काय नाही वर तुम्हाला किंमत देत नाही असं कोण म्हणतं का आताच म्हणली काळ गेला ती हातपाय तोंड धुणे देवा तुम्ही लय बोलता लय हुशार तुम्ही माणूस खरंच लय हुशार उठून जोडा हातता तुम्ही ती जोडा अगं, तू बोललेली शब्द तुला सांगतोय वाजला तर नाही पाहिजे आणि बरोबर लागला तर पाहिजे असा शालूत जोडा तुम्ही हाणता बघा असं जोडा हाणत जाऊ नका शालूतला नीट बोलत जावा आणि तुझ्या सरळ शब्दाला मार्गानं- शब्द सरळच मी दिलाय वाकडा बोललो नाही सरळ मार्गानं बोलत जावा वाकडं वाकडं बोलत जाऊ नका बरं आता काय नाही काय म्हणते दोन गेली काय 4 गेली आणि 2 राहिली आपली चांगलं बोलायचं आता चांगलं 5 गेली, एक जगायचं उरलंय. हा, असं जरा गणितात अजून तू कच्ची आहे जरा गणित व्यवस्थित कर म्हणजे समजतंय बरं जाऊ दे आज घरी दोघं ठिकाणी मला कॉल आलो होतं घरी येऊन लोणचं मी तू म्हणली होती नेलं का? 7-8 किलो गेलं. घरचं 7 किलो 7 ते 8 किलो घर नेऊन नेलेलं आणि इकडं चांगल्या 100 एक अशा ऑर्डर पडलेल्या कोणाच 2 किलो कोणाच 4 किलो कोणाच 5 किलो ती सांगण्याकरताच मी तुम्हाला फोन करतो की एवढ्या ऑर्डर पडल्या त्या ती पिशव्या संपल्या त्या पिशव्या आणायच्या होत्या तर तुम्ही फोन उचलायला तयार ना जाऊ दे आता आई- डबल पटावून त्या पंढरपूरला घालावं लागणार आहे पिशव्या संपल्या होत्या म्हणून मी ह्यांना सारखं फोन करत होती आणि खाल्ल्या पण आहे ते पण मला विचारायचं होतं काळजी लागली होती पण ह्यांना साहेबांनी फोन उचलला कुठं पुरुषी राहिली एका साईडला 5 मिनिटं गाडी घेऊन बाबा मी इथं आहे तिथं आहे नुसतं एवढं 5 मिनिटं सांगितलं तर माणसाला समाधान लागतं ना माणूस काळजी करत नाही पण ह्यांचं काय बघ त्यांना लय ताकदीची काम आहे ती त्यांना वाटतं आम्हाला काळजी नाही त्यांची काय फिकर काय असतं नाही घरी बसून निवडतं 3 टायमिंगला आम्ही खातोय ह्यांनी असतं मी जेवत नाही ह्यांना माहित आहे जोपर्यंत ह्यांनी घरी येत नाही तोपर्यंत मी काय सुद्धा खात नाही लेकरांना पण माहित आहे ह्यांना पण माहित आहे नाही बरं तरी पण आपणच वाईट आहे ही चांगलं आहे इथं पिशव्या संपल्या होत्या पॅकिंग सुद्धा एवढ्याच त्या पिशव्या आता चांगल्या 50 ते 100 किलो लोणचं पॅक करायचं आहे पुरते काय गं? ज्या वेळेस माझा फोन माझ्यापाशी नसेल त्यावेळेस तू फोन केला का फोन उचलला हे असलं बोलायचं बघा हे असलं बोलत्यात एक तर काय म्हणतात ना इतकी ऑर्डर पडायला लागले त्या कुठं तर कैरी बघायची आंबा बघायची जी काय घ्यायचं तुम्ही सगळं बस संपत आले तर कुठं तर बघून शिना घेऊन अजून नुसतं मला काल म्हणलं मग ते 2 झाडं घेतली ती एवढंच म्हणलं सकाळपर्यंत दिवस उगायला मित्र सगळं निघून गेलं घरी काय आहे काय आणायचं काय टाकायचं कसं काय 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 विचार केला नाही मग बोलल्यानंतर ना माझं तोंड दिसतं मी कधीच वाईट बोलत नाही चांगलं बोलती पण मी शेवटी वाईटच ठरते तुमच्या चांगल्या करता बोलली तरी पण वाईटच ठरते असू द्या वाईट म्हणा किंवा चांगलं म्हणा मी चांगलं करते मला फळ शेवटी वाईटच मिळते काय करा तुमचं झरपट आहे आता उद्याच्याला जावं लागणार पिशव्या आणून मग पॅक करून मग तुम्हाला पार्सल टाकावं लागणार तर उदाहरण ही आहे ज्या वेळेस माणसापाशी भरमसाठ असते त्यावेळेस नाती गुती पै पाहुणी सगळीच असते ती हो मित्र तर तुम्ही सांगूच नका एकाला फोन करूच तर 10 जण संग येणार ही काम आपल्याला करायचं तर ती 10 जण आपल्या संग येणार पण ज्या वेळेस वाईट वेळ त्याच्यावर येऊ द्या किंवा माझ्यावर येऊ द्या ज्या वाईट वेळेत खरा जी मित्र आहे ना ती उभा राहतो त्याला खरं मित्र म्हणायचं परिस्थिती आज देवाच्या दयेनं चांगली आहे आपली पण ज्या वेळेस वाईट होती त्यावेळेस माझ्या मदतीला कोण आला नाही हिच्या मदतीला कोण आला नाही ते आम्हाला पण माहिती आहे पण जे आपल्यावर दिवस आले तर ते आपण जाणून बुजून एखाद्यावर राहणार नाही तर किंवा येऊ द्यायचं नाही तर आपल्याला काही त्याला लाख मोलाच्या वस्तू द्यायच्या नाही त्या लाखो रुपये खर्च द्यायचे नाही तर पण त्याच्या आडी अडचणीत आपण मदतीला उभा राहिलो तर आयुष्यभर त्याच्या ध्यानात राहतंय की बाबा आपण ज्या माणसासंग कसं वागलो कसं बोललो कशी काय असं ना त्या अडचणी वेळेला ती माणसं आपल्या संग उभा राहिला जाताना सगळं काय घेऊन जायचं नाही आलो रिकाम्या हातानं जाणार आहे रिकाम्या हातानं फक्त एकच की जी जीवाला जीव देतोय त्याच्याकरता आपण थोडाफार वेळ काढला पाहिजे
वेळ काढून त्याची बी नड अडचण बघितली पाहिजे.